पण मित्रांनो काय करणार, गावाकडे खूप उन्हामध्ये मुलं फिरतात आणि परत उन्हात फिरल्याच्या गावाकडं आता उन्हाळ्याची काही कामं नसतात. दाजीचं काही प्रॉब्लेम नाही, दाजी कलरचं पण काम करतात, त्याच्यामुळं त्यांना ते पण काम जमतं, कलरचं पण. इथलं कंपनीतलं काम सुटलं तरी कलरचं काम करू शकतात. पोरांचा प्रॉब्लेम होतो, पोरं फिरतात इकडं तिकडं, आणि गावाकडे पाण्याचे पण प्रॉब्लेम असतात, त्याच्यामुळं गावाकडे जाण्याचं काही हेच नाही. मी नको म्हणते आणि पोरं पण नकोच म्हणतायत गावाकडे जाण्यासाठी, नको बोलतात. गावाकडे खूप ऊन लागतं आणि इथं कसे पोरं शांत बसतील, एकाच जाग्यावर खेळतील, घरातल्या घरात काय खेळायचं ते खेळतील. पण तिथं तसं होणार नाही ना. बाकीची पोरं जरी खेळायला लागली त्यांच्यासोबत जाणार खेळायला, ऐकत नाहीत गावाकडे गेल्याच्या नंतर मुलं. एक वेळेस गेलो होतो ना आम्ही, अजिबात ऐकत नव्हते पोरं. मग नीट व्यवस्थित जेवायचं नाही, टाईम टू टाईम काहीच नाही, हे असं होतंय, सगळं गोंधळ होऊन बसते. मग आपण जाणार कामाला कुठंतरी, रानामधली कामं करावं लागतात. रानातली कामं तर मला सगळी येतात, तसं काही टेन्शन नाही. पोरांसाठी नको वाटतंय. तुमचं काय म्हणणं आहे सांगा. एवढं चांगलं, आणि दाजीचं मेन म्हणजे दाजी कसं इथं चांगलं सावलीत काम करतात, तिकडं पण पेंटची कामं करायला लागल्याच्या नंतर ते कधी भेटतात कधी नाही भेटत, मग घरीच राहावं लागते. ते पण असतं पावसाळ्याचं. आणि शाळेचं तर काही प्रॉब्लेम नाही, आमच्या गावामध्येच 12वीपर्यंत आहे, शाळेचं टेन्शन नाही आहे. फक्त एवढ्यासाठीच नाही जायचं की मुलं बाहेर फिरतात आणि गावात कसं व्यवस्थित पोरं राहत नाहीत, काय नाहीत, त्याच्यामुळं. कमेंट टाका लवकर लवकर, मी एकटीच वेड्यासारखी बडबड करते. हे काय 9 जण लाईनमध्ये आहेत पण कोणच कमेंट करत नाहीये. कमेंट डालो ना, मराठी समझ में नहीं आता तो मैं हिंदी में बात करती हूँ, प्लीज कमेंट डालिए. तुमचं काय म्हणणं आहे सांगा. इथे राहावं पुण्यामध्ये का गावाकडे? इथं जसं दाजी एकटेच कमवतात ना, त्याच्यामुळे काही होत नाही. आणि मी थोडंफार करते, ते जातं असंच पोरांना खाण्यापिण्यामध्ये. कधी लागतं कधी नाही लागत, कोण घेतं सामान कोण नाही घेत, असं होतंय ना. त्याच्यामुळे बघू काय होतंय ते, दाजी काय म्हणतात. तसं आम्हाला 1 BHK फ्लॅट नको आहेच, कारण एवढं भाडं नाही परवडत. एकटेच कमवतात, परत पोरांची शाळा ते पण इंग्लिश मिडियममध्ये. त्यावेळेस तर ठरवलं आहे नमनला सेमीमध्ये टाकून द्यायचं. काय काय पुढं काय होते ते, याचं सध्या रूमचा प्रॉब्लेम आहे ना. 1 RK भेटत नाही सरासरी. 1 RK भेटला होता एक, पण ते आमचं इथलं संपलंच नाही. मग 2 दिवसासाठी आम्ही तिकडे गेलो नाही, असं झालं. हे प्रॉब्लेम झाला, कारण ते म्हणले की 2 दिवस तुम्ही राहणार, तुमचा 13 तारखेला महिना संपणार, 2 दिवसाचं कसं काय जमणार, आमची नंतर रूम खाली राहणार. या हिशोबाने ते म्हणले मग आमचं भाडं बुडणार, तुम्ही 1 महिना 2 महिने पहिलेच सांगितलं, पण ते नाही म्हणले. नाही म्हटल्याच्या नंतर विलाज नसतो ना कुठल्या गोष्टीचा. मग त्याच्यामुळं आलेली भेटलेली रूम हातातली गेली. आता ती 1 तारखेपर्यंत राहिली. 1 तारखेपर्यंत किती 8च दिवसाचा फरक झाला, आठवड्याभरात तर गेली पण ती रूम. 1 तारखेला जावं म्हटलं होतं, कुठेतरी आलं आणि ॲडव्हान्स देऊन आमच्या काकांना सांगितलं, वॉचमॅन काकांना. ते वॉचमॅन काका गावी गेले निघून जयंती वगैरे करायला, त्याच्यामुळे काय ते काका गेले, मालकांना नाही सांगितलं. मालकांनी तोपर्यंत देऊन टाकले दुसऱ्यांना. म्हणजे त्यांनी मालकाच्या कानावरती घातलंच नाही, कारण ते म्हणले आपण गावाहून आल्याच्यानंतर बघू म्हणले. पण ते गावीच राहिले आणि ते आल्याच्यानंतर 2 दिवसांनी बघतात तर आलं कोणतरी भाडेकरी. त्यांनी मला माझ्यासाठी सामान पण ठेवलेलं, त्यांचं फर्निचर पण होतं, शोकेसचं कपाट होतं, एक टेबल होता असा, म्हणजे बॅग वगैरे ठेवण्यासाठी, कपडे वगैरे पोरांचे, त्याच्यामध्ये कप्पे होते, सगळं सुविधा होती. रॅक पण ठेवली होती माझ्यासाठी त्यांनी. काय करणार, ती रूम गेली. तरी पण ते काका म्हणले सांगतो म्हणून तुम्हाला फोन करून, असं कुठं 4थ्या मजल्यावर जर खाली झाली तर मग आपण यांना वरती पाठवू आणि तुम्ही तर खाली राहा. म्हणजे तुमचं कसं पोरं बाळा आहेत ना, त्याच्यामुळं बघू आता काय काय होते ते चाललंय. कमेंट टाका की कोणीतरी.